प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देत आहोत. परमेश्वराने आपल्याला मागील आठवडाभर सांभाळून पुन्हा एकदा आजच्या रविवारच्या दिवशी आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने या ठिकाणी उपस्थित केलं आहे. पूर्ण प्रकारचं आरोग्यदायी देऊन परमेश्वराने आपल्या सर्वांना या ठिकाणी आणल्याबद्दल जिवंत देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊयात. काही वेळातच आपण आपली आराधना सुरू करणार आहोत. तत्पूर्वी प्रत्येकाला विनंती करू इच्छितो की आपण आपले मोबाईल फोन्स आपण बंद ठेवूयात. कृपया करून प्रत्येकाला विनंती करण्यात येते आहे की आपले मोबाईल फोन आपण बंद ठेवणार आहोत. आपल्यामुळे इतर कोणालाही त्रास होता कामा नये याची आपण दक्षता बाळगूया. आपल्यामध्ये आपले वडील कामकरी आहेत. ब्रदर चित्ते, मी विनंती करतो की ते आपल्यामध्ये सुरुवातीची प्रार्थना करतील. प्रेज लॉर्ड. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 आमच्या सेनाधीश प्रभू परमेश्वरा, धन्यवाद, स्तुती, मान, सन्मान, गौरव तुला देतो दे बाप्पा. अशा रीतीने तू आमचा प्रत्येकाचा सांभाळ करून दे बाप्पा. तू तुझ्या मंदिरामध्ये तू आम्हाला पुन्हा एकत्र केलंस. या तुझ्या दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आतापर्यंत केलेल्या सर्व उपकाराबद्दल मी तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्या तारणारं दे बाप्पा. प्रार्थना विनंती करतो की माझ्या पवित्र महान परमेश्वरा, गेली आठवडाभर आमच्याकडून काही चूक अपराध झाली असेल दे बाप्पा, त्याची तुझ्या दयेने आणि कृपेने तू क्षमा कर माझ्या दे बाप्पा. आम्ही पश्चाताप करतो. महान परमेश्वरा, आमचा पश्चाताप तू मान्य असं कर माझ्या दे बाप्पा. प्रार्थना विनंती करतो की जे आलेले आहेत ते प्रत्येकावर तू आपला आशीर्वाद पाठव. जे येत आहेत त्यांचे मार्ग तुझ्या दयेने कृपेने तू मोकळे कर. या संपूर्ण स्थळाचा ताबा तुझ्या हातामध्ये असू दे. तू ह्या प्रार्थनेचा अध्यक्ष हो. तू चालव. तू सुरुवातपासून शेवटपर्यंत तू आम्हा प्रत्येकाच्या बरोबर तू राहा. आज जे काही आमचे पास्टर आमच्याशी तुझ्या वचनातून बोलणार आहेत दे बाप्पा, ते वचन समजण्यासाठी महान परमेश्वरा तुझी दया, तुझी कृपा आम्हावर ठेव. आमचे अंतःकरण उघड, आमचे कान उघड आणि ते वचन आम्हाला समजण्यासाठी तुझं ज्ञान बुद्धी तू दे. पुन्हा प्रार्थना करतो, केलेल्या सर्व उपकाराबद्दल मी तुझे आभार मानतो आणि जे काय होईल ते सर्व तुझ्या गौरवासाठी होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रथम गीत आपण घेऊयात. उपासना गीत क्रमांक 457, या हो प्रियजन या हो. विषय जगाचे विमल मनी करू ध्यान दयाचे. जगदीशाचे सवन करू जय जयकारे गगन. विश्रांतीचा पार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. पुत्रकन्यापन सगळी जमुनया पितया ख्रिस्त उभा स्वर्गाची मगती प्रतिभा.
विश्रांतीचा वार ईश्वर बाप पवित्र करी बाप पवित्र करी परम कृपा वासदेला उपमान जगी जीते सगळे ते माशूची भाऊले विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजी करी सादर करूया सर्व विनंत्या ईश्वर बापा विश्वविनंत्या काय कुणाला वागे हे जाणत परमेश्वर विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजी करी धनु देवाचे मन देवाचे धन देवाचे जीवित त्याचे अर्पित त्याचे त्यास करू मी पलनु कलवीर भरू विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजी करी पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक आमचा नित्य दयाचा योग असो ईश सदा हृदयात असो विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजी करी नीतिसूत्रेचा 18वा अध्याय 22 ते 24 आपण सर्वजण माझ्या मागोमाग घेतील. नीतिसूत्रेचा 18वा अध्याय आणि 22 ते 24 आपण प्रत्येकजण माझा मागोमाग घेतील. ज्याला गृहिणी लाभते त्यास उत्तम लाभ घडतो, त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. निर्धन विनवण्या करीतो, पण धनवान निष्ठुरपणाचे उत्तर देतो. जो पुष्कळ मित्र मिळवितो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो. आमीन. आपण सर्वजण आपापल्या जागी उभे राहूयात आणि उपास संगीतातलं गीत क्रमांक 423 आपण घेऊया. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडे. मी टाकी चिंता सगळी वजाई बाबाजवळ. ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयाला.
कृपा अनंत ते मिळे ही धन्य हो भक्तीची वेळ भक्तीची वेळ भक्तीची वेळ जीवा घालीला सदुनिया जाई बरी पवित्र हाती भावना समाप्त सर्व प्रार्थना जय हो गजे सबरही आपण पुढील आपल्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. मी पास्टर अलिशा यांना विनंती करतो की पुढील वेळ त्यांनी आपल्या हाती घ्यावा आणि आपल्याला परमेश्वराचं मार्गदर्शन द्यावं. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. सर्वात प्रथम तर देवाने तरुणांमधून मला मीटिंग घ्यायला सांगितलेलं, त्यानंतर मंडळीत सांगितलं, त्यानंतर कामकऱ्यांमध्ये सांगितलं आणि आज चर्चमध्ये संधी दिली. तर मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो की माझी योग्यता पात्रता नसताना देवाने मला निवडलं आणि मला सेवेसाठी निवडलं, म्हणून मी देवाचे आभार मानतो. आणि आजचं लेक्चर आपण बघणार आहोत देवाची इच्छा, परमेश्वराची इच्छा. परमेश्वराची इच्छा आपण कधी जाणून घेतो का? इच्छा म्हणजे परमेश्वराची म्हणजे काय, आपल्या बाबतीत परमेश्वराची इच्छा म्हणजे काय, ह्या गोष्टीचा आपण बघणार आहोत. फार महत्त्वाची गोष्ट आहे देवाची इच्छा. अनेकशा टायमाला आपण बघतो की आपण आपल्या इच्छेप्रमाणे चालतो, आपण आपल्या बुद्धीप्रमाणे चालतो. पण आपण कधी जाणून घेतो का की आपल्या बाबतीत देवाची इच्छा काय? आपण जसं बघतो की सर्व जग परमेश्वराने निर्माण केलेले, आपल्यालाही परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. सर्व परमेश्वराची इच्छा आहे, म्हणून आज आपण सर्व या ठिकाणी आहोत किंवा आपण या पृथ्वीमध्ये आहोत. परमेश्वराची इच्छा आहे. मग आपण आपल्या इच्छेप्रमाणे का चाललं पाहिजे जेव्हा आपण स्वतः त्याची इच्छा आहोत? कधी विचार करू आपण या गोष्टीचा की आपण आपल्या इच्छेप्रमाणे एक लिमिटपर्यंत आपण फाईट करू शकतो, पण परमेश्वराची इच्छा आपल्यासाठी फ्युचरसाठी परमेश्वराने आपल्यासाठी सर्व काही निर्माण केलेलं आहे. मग आपण आपल्या इच्छेप्रमाणे का चाललं पाहिजे? आपली इच्छा कुठं ना कुठं आपण वश करून परमेश्वराची इच्छा आपल्याबद्दल काय ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. देवाची इच्छा आपल्यासाठी उत्तमच असते, कारण परमेश्वराने आपल्यासाठी एकुलता एक पुत्र दिला. त्याने आपल्यासाठी स्वतः निष्पाप असून आपल्यासाठी क्रूसावर गेला. त्या परमेश्वराची इच्छा आपल्यासाठी चांगलीच आहे, म्हणून आपण आपल्यावरती अवलंबन न राहता परमेश्वरावरती अवलंबन राहिलं पाहिजे. परमेश्वराची इच्छा आपण जाणून घेतली पाहिजे. परमेश्वराबद्दल आपली इच्छा, परमेश्वराची आपल्याबद्दल काय इच्छा आहे ही नेहमी जाणून घेतली पाहिजे, कारण परमेश्वर आपल्यासाठी चांगलंच करणार आहे. तो आपल्यासाठी सर्व काय चांगलंच करणार आहे. देवाची आपल्याबद्दल जी इच्छा असते त्यामागे नेहमी काही ना काही उद्देश असतो, काही ना काही चांगुलपणा असतो. म्हणून त्या हिशोबाने आपण विचार केला पाहिजे की आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चाललं पाहिजे. इच्छा ही फार महत्त्वाची. आपल्याला असं वाटतं की आपण भरपूरशा गोष्टी आपल्याला करूशा वाटतात, पण त्या गोष्टीमध्ये आपण असफल होतो. त्यावेळेस आपण असा विचार केला पाहिजे की नाही, ही परमेश्वराची इच्छा कदाचित नसू शकते. मग त्यावेळेस आपण त्या गोष्टीला समय न लावता पुढं जायला पाहिजे की ठीक आहे, या गोष्टीमध्ये मला असं वाटत नाही परमेश्वराची इच्छा असेल म्हणून काय करायचं, त्या गोष्टीमध्ये आपण स्टॉप करून त्या गोष्टीमध्ये पुढं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या गोष्टीमध्ये अडकणं नाही पाहिजे. कधी कधी काय होतं, मग आपण आपल्या बुद्धीने चालतो, आपल्या बुद्धीने करण्याचा प्रयत्न करतो. मग आपण तसं बघायला गेलं त्यामध्ये परमेश्वराची इच्छा नसते. ते परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध आपण कार्य जेव्हा चालू करतो तेव्हा आपल्याकडून पाप होतं. म्हणून परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालण्यामध्ये आपण खरं तर इच्छा कशी जाणून घेतली पाहिजे, परमेश्वराची आपल्याबद्दल इच्छा काय ही जाणून कशी घेतली पाहिजे. ती जाणून घेतली म्हणजे ती जाणून घ्यायची असेल तर परमेश्वराबरोबर अधिकाधिक राहिलं पाहिजे, परमेश्वराबरोबर अधिकाधिक चाललं पाहिजे.
त्याच्याबरोबर आपला टाईम स्पेंड केला पाहिजे. कसं चालणार आपण परमेश्वराबद्दल? फक्त म्हणायचं आम्ही परमेश्वराबद्दल चालतो, पण कृती तर काय नसणार. जिथं कृतीच नाही तिथं काय उपयोग आहे? मग आपण कसं परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालणार? म्हणून परमेश्वराला पहिले जाणून घेतलं पाहिजे. परमेश्वराबद्दल बरोबर चालणं महत्त्वाचं आहे. चालल्यानंतर बरोबर आपण जेव्हा चालतो तेव्हा आपण बघितलं पाहिजे की परमेश्वराची ॲक्च्युली आपल्याबद्दल इच्छा काय. तर परमेश्वरावर चालायचं असेल तर परमेश्वराची आज्ञापालन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आज्ञापालन आजकाल आपल्याकडून होतच नाही. आजकालच्या जीवनामध्ये आज्ञापालन आपल्याकडून होतच नाही. कधी कधी आपण इझिली परमेश्वराला धिक्कारून देतो, कधी कधी आपल्याकडून नाही होत काही गोष्टी आपल्याकडून ढकलल्या जात पुढं, की ठीक आहे आज नाही जमलं प्रार्थना करायला, ठीक आहे आज वचन वाचण्यात नाही जमलं. चुकीची गोष्ट आहे. जिथं तुम्हाला परमेश्वराने निर्माण केलंय, जिथं परमेश्वराने तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, मग त्या परमेश्वराला आपण कुठं ना कुठं विसरतो. ही गोष्ट फार चुकीची आहे. ज्या परमेश्वराने स्वतःचा विचार न करता आपल्यासाठी सर्व काय केलंय, स्वतः आपल्यासाठी बलिदान केलंय, त्या परमेश्वराला आपण कसं काय विसरू शकतो? म्हणून परमेश्वराबद्दल आदर असला पाहिजे. आदर कसा? तर परमेश्वराचे आज्ञापालन म्हणजे काय? तर परमेश्वराचे वचन वाचलं पाहिजे. वचनच सर्व काय, मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस, वचनच सर्व काय आहे. वचनामध्येच तुम्हाला सर्व काय जाणून घेईल. तुम्हाला वचनामध्येच कळेल की पाप काय, चांगुलपणा काय, परमेश्वराची इच्छा काय, आणि आपण जे चालतोय ते बरोबर आहे का चुकीचं नाही हे परमेश्वर तुम्हाला दाखवल वचनाद्वारे. कारण वचन आपण जसं बघतो की हे आरसा आहे, आपल्याला कळतं की आपण कुठं चुकतोय आणि आपण कुठं नाही चुकत. म्हणून परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपण चाललं पाहिजे. फार इझी गोष्ट असते की आपण म्हणतो हां हे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे होईल, पण नाही. जेव्हा परमेश्वराची इच्छा असते तेव्हा ती कुठं ना कुठं आपल्या इच्छेविरुद्ध असतं. काय काय गोष्टी आपल्याला अवघड वाटतात. परमेश्वराची इच्छा आपल्याला कधी अवघड वाटते, कारण ती आपल्या इच्छेपेक्षा थोडी वेगळी असते. म्हणून पहिली गोष्ट तर आपल्या स्वतःला त्याला समर्पण केलं पाहिजे. आपलं आयुष्य त्याच्याकडे समर्पण केलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही परमेश्वराची इच्छा जाणून घ्याल. जसं मी म्हणतो की तुम्ही परमेश्वराबरोबर टाइम स्पेंड केला पाहिजे, बरोबर अधिकाधिक चाललं पाहिजे. जसं आपण बघतो की एखाद्या व्यक्तीबरोबर आपण राहतो, त्या व्यक्ती कसा आहे कसा नाही आहे, त्या व्यक्तीची इच्छा काय आहे, त्या व्यक्तीचं काय पुढचं विजन आहे, हे आपल्याला त्याबरोबर राहताना आपल्याला कळतं की ठीक आहे ह्या व्यक्तीचं असं आहे. तसंच परमेश्वराचं आहे. जेव्हा परमेश्वराबद्दल आपण परमेश्वराबरोबर राहू तेव्हा आपल्याला कळेल की ॲक्च्युली परमेश्वराची आपल्याबद्दल इच्छा काय. अधिकाधिक त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करू तेव्हा आपल्याला कळेल की आपल्याबद्दल त्याला अजून काय आपल्याबद्दल करायचं आहे. म्हणून घाई नाही करता, आपल्याबद्दल विचार न करता परमेश्वराबरोबर अधिकाधिक चालून आपण जाणून घेतलं पाहिजे की आपल्याला अजून काही करायचं आहे, आपल्याला परमेश्वराला अजून कसं घडवायचं आहे हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणून जसं मी इर्माय 29:11 मध्ये आपण बघू. यिर्मयाचा 29वा अध्याय आणि 11 वचन आपण पाहूयात. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. आमीन. परमेश्वराची इच्छा कशी आपल्यासाठी अनिष्टाची नाही, तर ती भावी सुस्थितीची आशा देणारी आहे. भावी सुस्थिती म्हणजे परमेश्वराला आपल्याबद्दल माहिती आहे की आपल्या लाईफमध्ये आपण कुठं जाणार आहोत. त्याला वचन सांगतं की अनिष्टाचे नाहीत. म्हणून कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्या इच्छेविरुद्ध कधी कधी काय कार्य होतं की असं वाटतं नाही आपल्या जे परमेश्वराची इच्छा आहे ती योग्य नाही. कधी कधी असं वाटतं. आपण मनुष्य आहोत. सैतान कुठं ना कुठं आपल्या डोक्यामध्ये काही ना काही विचार आणण्याचा प्रयत्न करतोच. पण देवाने काय सांगितलं की सुस्थिती म्हणजे चांगली स्थिती ही देवाला माहिती आपल्याबद्दल. म्हणून आपण आपल्यावरती अवलंबन न राहता परमेश्वरावरती अवलंबन राहिलंच पाहिजे. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चाललंच पाहिजे. म्हणून आपण जेव्हा बघतो इस्रायलाचं उदाहरण, इस्रायलाला जेव्हा परमेश्वराने मिसर देशातून बाहेर काढलं, परमेश्वराची इच्छा चांगली होती त्यांच्याबद्दल, की त्यांना फार त्रास होत होता, त्यांच्यावरती जुलूम होत होता. म्हणून परमेश्वराने त्यांना मिसर देशातून बाहेर काढलं.
बाहेर काढल्यावरती परमेश्वराने त्यांना पुढे चालवायचा प्रयत्न केला. 11 दिवसाचा प्रवास आपण बघतो तो 40 वर्षापर्यंत नेला. का नेला? त्यांच्याच कुरकुरीमुळं, त्यांच्याच पापामुळं ते अधिकाधिक मागं जात गेले. मग त्यांना कुठं ना कुठं परमेश्वराने बाहेर काढलं, तर त्या लोकांना वाटलं की नाही, आम्ही तिकडं जे होतो तेच बरं होतं, तसंच आपलं आहे. नाही, आपल्या इच्छेप्रमाणे चाललो असतो तरच मी काही गोष्टी बरोबर केल्या असत्या. आता मी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालतो तर अधिकाधिक संकट येतात. तसंच असतं परमेश्वराच्या जीवनामध्ये. आपण जेव्हा चालतो तर आपल्याला फाईट करावं लागते. ख्रिश्चनिटी इज ऑल अबाउट फायटिंग. वी आर वॉरियर्स ऑफ गॉड. मग त्या हिशोबाने आपल्याला कधी ना कधी असं वाटतं की नाही, आपण मग त्या टायमाला काय करतो, आपण कुरकुर चालू करतो, जसं इस्रायलांनी चालू केली. मग कुरकुर चालू केल्यावरती परमेश्वराला दुःख होतं, दुःख वाटतं त्याला. अरे ज्याने आपल्यासाठी सर्व काही निर्माण केलंय, ज्याने स्वतःला बलिदान केले, त्याला वाईट वाटणार ना, त्याला काही ना काही आपल्याकडून एक्सपेक्टेशन असणार ना. मग आपण त्याच्याबद्दल कधी विचार करतो का? बस फक्त चर्चला आलं, मंडळी फेलोशिपमध्ये आलं, झालं, आपलं काम झालं? नाही. चर्च फेलोशिप हा माध्यम आहे, पण घरी वचन वाचणं, त्याचं मनन करणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मग जसं इस्रायल लोक जसं पुढं चालत गेले, तसे ते कुरकुर चालू केली, तसं त्यांच्यामध्ये अधिकाधिक ते मागा गेले. 11 दिवसाचा प्रवास त्यांनी 40 वर्षापर्यंत नेला, त्यांच्याच पापामुळं, त्यांच्याच कुरकुरीमुळं, त्यांच्या अविश्वासामुळं. पण नंतर काय झालं की 40 वर्षानंतर ते लोकांना दुधामादाच्या प्रदेशामध्ये परमेश्वराने नेलंच, कारण ही परमेश्वराची इच्छा होती. संकट आले, अनेक संकट आले, अनेकशा गोष्टीही त्यांच्याबरोबर झाल्या, पण परमेश्वराने त्यांना कधी हार मानून दिली नाही. कारण ती जसं म्हणतो ना, ती परमेश्वराची इच्छा होती. इस्रायलाची इच्छा तर नव्हतीच. इस्रायलांना काय माहिती की आम्ही कुठं जाणार आहोत, काय करणार आहोत, ते परमेश्वराला, ते इस्रायल लोकांना माहीतच नव्हतं. परमेश्वराला माहीत होतं. स्तुस्थिती आपण जसं बघितलं वचनामध्ये, परमेश्वराला माहीत होतं. त्यांना त्रास झाला, पण ते लोकांनी कुठं ना कुठं त्यांच्या पापामुळे ते मागे गेले. जर त्यांनी या गोष्टी कुरकुरच केली नसती किंवा त्यांनी पापच केला नसतं, त्यांना देवाने काही 11 दिवसात बाहेर काढलं असतं. ज्या देवाने तांबडा समुद्र दुभागला त्यांच्यासाठी, त्याच्यासाठी ते सर्व काही शक्य होतं. पण नाही, काही गोष्टी त्यांना पण देवाने फाईट करायला लावल्या. हा, देवाला तर माहीत होतं की ते लोक, देवाला सर्व काय माहीत असतं, कोण कसं आहे, कोण कसं आहे, सगळ्यांना सगळं देवाला माहीत असतं. हिस्ट्री सगळी आपली देवाला माहीत असते. आपण कुठं कुठं नाही चुकणार आहोत ते परमेश्वराला माहीत असतं. पण त्या टायमाला पण परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. देवाने त्यांची साथ सोडली नाही, त्यांना शिक्षा दिली. शिक्षा दिली कारण देव शिक्षा देतोच, कारण त्याला आपल्याला घडवायचं असतं, त्याला आपल्याला बनवायचं असतं. त्याची जी इच्छा आपल्याबद्दल आहे त्या इच्छेपर्यंत त्याला न्यायचं असतं आपल्याला. कारण देवाला सगळ्यांचंच चांगलं करायचं, वाईट असं कोणाचंच करायचं नाही. कारण परमेश्वराने जे बलिदान दिले ते एकासाठी दिले, एकासाठी नाही असं नाही, सर्वांसाठी दिलेलं आहे. सर्वांसाठी त्यांनी समान प्रेम केलेले. म्हणून जसं आपण आज बघतो इस्रायलची आजची स्थिती बघतो, जेव्हा आपण वर्ल्ड मॅप बघतो, सर्व देशांमधून सर्वात छोटा देश हा इस्रायल दिसतो आपल्याला. सर्वात छोटा एक पॉईंट दिसेल तुम्हाला इस्रायल म्हणून, पण मोठ्या मोठ्या बलाढ्य देशाबरोबर त्याची तुलना केली जाते. का? कारण देव त्यांच्याबरोबर आहे, देव त्यांच्यावरती प्रीती करतो, ते आशीर्वाद त्यांच्याबरोबर आज पण आहेत. आमेन. म्हणून खरं परमेश्वराचे आभार मानतो की त्याची इच्छा आपल्याबद्दल नेहमी चांगलीच असते. तसं इस्रायलचं त्यांनी आजपर्यंत चांगलंच केलेलं आहे. आजपर्यंत त्यांना हार माहीत नाही कोणत्या गोष्टीची, कारण देव त्यांच्याबरोबर आहे, देव त्यांच्याबरोबर प्रीती करतो. मग पुढं आपण बघत असताना, आपण आपल्या लाईफमध्ये बघत असताना कधी कधी असं वाटतं की अरे ह्याच्याबरोबर असं झालं, हा एवढा पुढं गेला, मी पण देवात आहे, तो पण देवात आहे, पण कधी कधी हा पुढं जातो, आपण कुठं ना कुठं मागं राहतो. मग आपला अविश्वास होतो, अरे देवाने असं का केलं. जसं सांगितलं ना, देवाने सर्वांवरती समान प्रेम केलं, तुलना नाही केली पाहिजे. की समजा आशिष ब्रदरला देवाने आशीर्वाद केला किंवा त्याला बढती दिली, मला पण गरज आहे, पण देवाने मला काही गोष्टीसाठी थांबवलं असेल, त्याला दिलं, काही असेल, देवाची इच्छा असेल, देवाला सर्वांना समान पुढे न्यायचं. पण तुमच्यामध्ये काही गोष्टी कमी असेल किंवा तुम्हाला अजून अधिक परमेश्वर तुमची परीक्षा बघत असेल. जसं अब्राम आणि साराच आपण बघू की 100 वर्षानंतर त्यांना पुत्र झाला, कारण परमेश्वराला सर्व शक्य आहे.
अब्राहमान आणि सारामध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा सारा दुःखी व्हायची, त्याला तिची सगळी एक्सपेक्टेशन होते की आता मी गरोदर कधी होणारच नाही असं तिला वाटायचं, कारण तिने होप सोडले होते. पण परमेश्वराची इच्छा होती, परमेश्वराने त्यांना सांगितलेलं की मी तुम्हाला तुमचं संतान देईल, घाबरून जाऊ नका, हिंमत धर, अब्राहमाला जसं सांगितलं. पण त्यांनी काय केलं, दासी पुत्र सांगती त्याला, त्याच्या सांगती तिला पुत्र द्या सांगितलं. पण काय झालं, त्यांच्यामध्ये त्यांच्या फॅमिलीमध्ये अशांतता आली, कारण ती परमेश्वराची इच्छा नव्हतीच, ती साराची इच्छा होती. कारण तिने सगळे होप्स सोडले होते, सगळी आशा तिने सोडली होती. कारण देवाने जर तिला आशीर्वाद देवाने जर तिला आज्ञा दिली आहे, देवाने जर तिला सांगितलंय की तुला होईल, तसंच आपल्या लाईफमध्ये देवाने जर काही गोष्टी आपल्याला सांगितल्यात किंवा देवाने आपल्याला काही गोष्टी शिकवल्यात तर त्याच्यावरती विश्वासच सर्व काही. पण नाही, आपण कधी कधी काय करतो, आपल्या इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला जसं वाटेल. आता कधी कधी काही गोष्टी आपल्या मनाला सोप्या वाटतात की हे गोष्टी अशा होऊ शकतात, पण ती त्यामध्ये परमेश्वराची इच्छाच नसते. म्हणून जी गोष्ट सोपी पण असेल ती आपल्याला अवघड जाते, आणि जी गोष्ट एकदम आपल्याला अवघड वाटते तीच गोष्ट परमेश्वर आपल्याला शक्य करून दाखवतो. का? कारण ती परमेश्वराची इच्छा असते, आपली इच्छा नसते. म्हणून फार महत्त्वाची गोष्ट आहे की परमेश्वराची इच्छा फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुलना, मी तुम्हाला जसं सांगितलं, तुलना कधीच करायची नाही, कधीच नाही. सर्वांना परमेश्वर पुढंच नेणार आहे, सर्वांना परमेश्वर चमकवणारच आहे. असं कोणी नाही की जो मागं राहणार आहे, सर्वांना परमेश्वर पुढं नेणार आहे. म्हणून तुलना तर अजिबात केली पाहिजे नाही, ह्याच्याबरोबर असं आहे, माझ्याबरोबर असं काय नाही आहे, असं नाही. आपण तुलना करतो तर ते परमेश्वराला वाईट वाटतं. कुठं ना कुठं सर्वांनाच परमेश्वराला चमकवायचं आहे, कुठं ना कुठं परमेश्वराला सगळ्यांनाच पुढं न्यायचं आहे. पण थोडा धीर, थोडी वाट, ते सांगितलं ना, इच्छा कसं सांगितलं तर की परमेश्वराची वचनं वाचण्यावरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळेल की वचन दाखवल की परमेश्वराला तुमच्याबद्दल काय वाटतं, तुम्हाला कसं पुढं जायला पाहिजे. देवाची इच्छा म्हणजे काय? देवाची इच्छा म्हणजे, परमेश्वराची इच्छा म्हणजे आज्ञापालन. तुम्ही आज्ञापालन करा, तुमची जी इच्छा असेल जी खरंच योग्य असेल तर परमेश्वर तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणारच नाही, यश दिल्याशिवाय राहणारच नाही. पण जर जी इच्छा ही योग्य असेल तर, जर आपण चुकीच्या गोष्टी मनात धरून चाललो, या चुकीच्या गोष्टी आपण चुकीच्या मार्गात आपण वाट बघत बसलो तर परमेश्वर तुम्हाला कशाला हेल्प करेल, तर तुम्हाला कशाला सहाय्य करेल? नाही करणार, कारण ती परमेश्वराची इच्छाच नाही आहे ना. पण तुम्ही किती हातपाय मारा, तुम्हाला त्यामध्ये कधीच यश भेटणार नाही, कधीच नाही. जसं अनेक लोक आपण बघतो देवाची सेवा करण्यासाठी घाई करतात, ती त्यांची इच्छा असते, पण ते कधी जाणून घेत नाही की ही खरंच परमेश्वराची इच्छा आहे का. कारण आजच्या जीवनात आपण बघतो की देवाचं काम लोकांना वाटतं सोपं आहे, पण ते सोपं नाही. अर्धा एक तास लेक्चर दिलं आणि झालं, ही सेवा नसते. पण आपण जाणून घेतलं पाहिजे की देवाची इच्छा या सेवेमध्ये आहे का. जसं आज मी म्हणतोय की आज मला देवाने सांगितलं की तू ही सेवा कर, देवाने सांगितलं की तू माझी सेवा कर, तू माझं वचन लोकांना सांग, मी तुझ्या बरोबर आहे. ही मला देवाने धीर दिला की तू हिंमत धर, तू माझं काम कर. हे परमेश्वराकडून आलंय. पण काही लोक काय करतात, आजकालच्या आपण जगात बघतो की स्वतःच्या इच्छेप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न करतात. देवाचं काम सोपं नाहीये, अवघड आहे. मी आज जेव्हा बघतो, जेव्हा मला ब्रदर जेव्हा काम करायचे तेव्हा मला वाटायचं की हे असं असेल. पण जेव्हा त्या गोष्टीमध्ये मी उतरलोय, त्या गोष्टीमध्ये मला देवाने सांगितलंय की तू हे काम कर, अवघड काम आहे. कारण खरं काम करायला, देवाचं काम जर खरं असेल, जर आपण खरं मंडळीची आज्ञा, मंडळी जर ती परमेश्वराने स्थापन केली असेल आणि जर परमेश्वराची आपल्याला आज्ञा असेल की तू हे काम कर, तेव्हा चॅलेंजेस असणारच, अवघड गोष्ट आहे. म्हणून काय लोक घाई करतात, त्यांच्या इच्छेप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न करतात. नाही करू. मी पण कधी असा विचार नाही केला की मी
पास्टर होईल किंवा मी कधी देवाची सेवा करायला, नाही. माझे विचार संकल्पना पूर्ण वेगळ्या होत्या. मी PhD करत असताना मला असं वाटलेलं की मी प्रोफेसर वगैरे बनेल, माझी लाईफ मी चांगली घालवल असं मला वाटलेलं. मी कधीच विचार केला नव्हता किंवा प्लॅनिंग्स केले नव्हते की मी असं कधी करेल, कारण मी तसा नव्हतोच. माझ्या लाईफमध्ये जर मी पास्टमध्ये बघितलं तर मी असं कधीच नव्हतो. देवात होतो, जसं म्हणतो ना आपण, वचन वाचायचो पण आचरण कधी करत नव्हतो. देवाबरोबर मम्मी सांगते म्हणून वचन वाचायचो, परमेश्वर प्रार्थना करायचो, पण त्या बाबतीत आज्ञापालन कधीच नाही झाली. कारण यंग लाईफ आहे, कमॉन, यंग लाईफमध्ये आपण एन्जॉय वगैरे करतो, ठीक आहे. पण आज जेव्हा मी माझ्या लाईफला पाठीमागून बघतो की मी कुठून कसा आलो, तेव्हा मला खरंच वाटतं की देवाची इच्छा ही माझ्याबद्दल जी होती ती माझ्या इच्छेपेक्षा खूप भारी, खूप भारी. ठीक आहे, त्या टायमाला मी असा विचार केला होता की मी प्रोफेसर वगैरे बनेल, मला चांगला पेमेंट येईल, ठीक आहे. पण मला असं कधी कधी वाटतं त्यामध्ये सुख असलं असतं का? नसतं, कारण ती माझी इच्छा होती. कारण आज जर मी देवाचं काम करतोय पण मला सुख आहे की मी त्याची सेवा करतोय, कारण तो माझा देव जसं म्हणतो, जसं माझे वडील वारल्यावरती देव मला म्हणला की मी तुझा पिता आहे. माझ्या पित्याचं काम करताना मला खरं सांगतो मला सुख आहे, मला आनंद आहे. जे पीस, जे सुख मला त्या टायमाला जेव्हा मी प्रोफेसर असतो ते तर करणारच, जॉब तर करायलाच लागणार, पण जर आज मी सेवा पण करतोय त्यामध्ये मला खरंच आनंद वाटतो. म्हणून मी सांगतो की सेवा करा, पण त्या पाठीमागे देवाची इच्छा आहे ते जाणून घ्या. जसं आपण आलिशाचं उदाहरण बघतो, आपण, तेव्हा आलिशा हा मरण पावला होता, त्याला कबरेमध्ये गाडलं होतं. पण कबरेमध्ये गाडलं असताना एका व्यक्तीला आलिशाच्या कबरमध्ये जेव्हा टाकतात, त्याच्या प्रेतला शिवून तो माणूस परत जिवंत होतो. आता ती आलिशाची इच्छा होती का? आलिशा तर मरण पावलं होतं, आलिशाला का माहिती, पण ते सामर्थ्य ते परमेश्वराने आलिशामध्ये दिलं होतं, ते सामर्थ्य त्यामध्ये जिवंत होतं. ते तर त्याला माहीत पण नव्हतं. आलिशाला तर झोपी होता, आलिशा तर मरण पावला, त्याला माहीत पण नाही की ते असं होईल. म्हणून मी सांगतो परमेश्वराची इच्छा असेल म्हणून परमेश्वराने त्या आलिशाच्या मृत्यू असलेल्या आलिशाला त्या माणसाने बरं केलं, त्याला शिवून तो बरा झाला. म्हणून सेवा ही फार महत्वाची गोष्ट आहे. चमत्कार करणारा परमेश्वर आहे, पास्टर संजय ठाकूर किंवा मी नाही. सेवा करणारा तुमची सगळे संकल्पना पूर्ण करणारा परमेश्वर आहे. म्हणून सेवा करताना आपण विचार केला पाहिजे की आपण जी सेवा करतोय ती परमेश्वरला पटती आहे का? कोणाला आपण कमी लेखत नाहीये, पण इच्छा ही फार महत्वाची आहे. इच्छा आहे तर यश आहे, इच्छा आहे तर तुम्ही कोणत्याही गोष्टीला हात घाला, त्यामध्ये तुम्हाला परमेश्वर यश दिल्याशिवाय राहणार नाही. खरा संदेष्टा आपला जसं बघतो अनुवाद 18-22 मध्ये, त्यामुळे तुम्ही घरी जाऊन वाचा की खरा संदेष्टा म्हणजे काय. जो तो बोलतो ते प्रत्ययच येतं तेव्हा तो खरा संदेष्टा होतो, कारण तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे तर बोलणार नाही जर खरा संदेष्टा असेल. जर तो परमेश्वराच्या वतीने बोलतो तर तो खरा संदेष्टा. आपण कोणाला कमी लेखू नये, जरी कोण असेल तरी आपण त्याला नाव ठेवणार, आपण एवढे परिपूर्ण नाही. जर तो परमेश्वराचं काम करत असेल तर ते परमेश्वराने तो बघो, कोणाला नाव ठेवणं आपल्यामध्ये हे नाही. पण चांगलं काय आणि वाईट काय हे देव पण म्हणतो की परीक्षा पाहून पहा, कारण आपल्याला परमेश्वराजवळ जायचंय, कोणाच्या मनुष्याजवळ नाही. सेवक हे माध्यम आहेत परमेश्वराकडे नेण्याचे, पण खरा सेवक कोण आहे हे जाणून घेतलं पाहिजे. तसं आपण आज बघतो की कधी कधी काय होतं की परमेश्वर कोणाकोणाला निवडतो, काम करे म्हणून निवडतो, आधी काय काय गोष्टीमध्ये निवडतो. तर आपण काय करतो, आपल्यामधून काही लोक काय करतात की अरे हाला कसं निवडला, हा तर पापी आहे, हा तर हे करतो, हा तर ते करतो. नाही, पण ही परमेश्वराची इच्छा आहे, त्याला निवडायचंय. जकातदारचं आपण उदाहरण बघतो.
जक्कया जेव्हा लोकांना लुबडायचा, पण जेव्हा येशू ख्रिस्त चालत असताना येशू ख्रिस्ताने त्याला हाक मारली की मला तुझ्या घरी यायचंय, तेव्हा अनेक लोकांनी कुरकुर केली की हा तर पापी आहे, मग ह्याच्या घरी कसं काय? पण ही परमेश्वराची इच्छा आहे, त्याला तुम्ही काही चेंज करू शकत नाही. पण आपण जेव्हा बघतो जक्कयाने जेव्हा परमेश्वराने त्याला हाक मारली तेव्हा जक्कयाने त्याचे पाप कबूल केले. तो म्हणला जे मी लुबाडलंय ते मी परत करल. म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल, जर परमेश्वराला तुम्हाला घडवायचं असेल तर तुम्हाला कसंही घडवल. माझं उदाहरण घ्या. परमेश्वराची इच्छा होती की मला घडवायचंच, त्याने मला कुठून कसं आणलं हे मला माहिती. म्हणून आपण कोणाला जज केलं नाही पाहिजे की अरे ह्याचं असं आहे मग ह्याला असं कसं काय. ती परमेश्वराची इच्छा आहे, त्याला परमेश्वराला बघून द्या. तुम्ही जज करणारे आपण कोणी नाहीये. जर त्याला निवडलंय तर त्या पाठीमागे परमेश्वराचा काहीतरी उद्देश आहे, त्याचं चांगलं करणं परमेश्वराचा उद्देश आहे. म्हणून कोणाला जज नाही करायला पाहिजे. जर परमेश्वराची त्या व्यक्तीबद्दल काही इच्छा असेल तर त्याला सपोर्ट केला पाहिजे. जज करण्यापेक्षा सपोर्ट करा एकमेकांना, कारण आपण एकमेकांचे भाऊबंदी आहोत. आपल्याला परमेश्वराने एक शरीर बनवलंय. 27 जण मंडळी 32 वर्षापासून काम करते. 32 वर्ष छोटी गोष्ट नाहीये. अनेक लोकांनी सेवा चालू केली, अनेक लोकांची सेवा 2-3 वर्षामध्ये बंद पडलाय, पण आज पण तेवढाच 32 वर्षामध्ये तेवढंच स्पिरिट आहे, तेवढंच काम करण्याची ताकद आहे. का? कारण ही मनुष्याची योजना नव्हती, ही परमेश्वराची योजना होती की 27 जण मंडळी निर्माण करणारा मी परमेश्वर आहे, ज्याच्यामध्ये अनेक लोकांना त्यांचे समस्या सोडवल्या जातील. कॅन्सरसारखे आजार या मंडळीत बरे होतील. अनेकशा लोकांच्या प्रॉब्लेम्स, फायनान्शियल प्रॉब्लेम्स या मंडळीत देवाने सावरल्या. मी चॅलेंज करतो, आज पण 27 जण मंडळीमध्ये असा कोणी व्यक्ती नसेल, समस्या असतील पण निराश कोणी नाहीये. कारण निराश मनुष्य करू शकतो, परमेश्वर नाही. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर हा सर्वसमर्थ परमेश्वर आहे. निराशा त्याला कधीच कोणाला निराश करायचं नाहीये, कारण त्याला आपले लेकरं हे नेहमी आनंदितच पाहिजे. समय धरा, वाट बघा, घाई करू नका, कोणत्याही गोष्टीची घाई करू नका. जसं 27 जण मंडळी फेलोशिप देवाने निर्माण केली, तसं 27 जण मंडळी चर्च हे देखील परमेश्वराने निर्माण केलं. 27 जण मंडळी फेलोशिप हे जर यरुशलेम आहे, यरुशलेममध्ये तारण आहे, पापाची क्षमा आहे, चमत्कार आहेत, कॅन्सरसारखे आजार, भरपूरशा गोष्टी ज्याच्या लोकांना देवाने बाहेर काढलं, ते यरुशलेममधून देवाने कार्य केलं. तर 27 जण मंडळी चर्च हे देवाचं स्तुतीचं स्थान आहे. तर या सगळ्या गोष्टी परमेश्वराने यरुशलेममध्ये केलंय. तर 27 जण मंडळी चर्च मध्ये देवाने सियोन म्हणून देवाने सांगितलंय. सियोनमध्ये काय? तर स्तुती. कारण हे सगळे चमत्कार जेव्हा तुम्ही बघतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघतात, तारण प्राप्त करतात, तेव्हा सियोनमध्ये येऊन तुम्ही देवाची आराधना करतात, स्तुती करतात. कारण परमेश्वराला स्तुती आवडतेच. एवढं सर्व महान आपण जेव्हा गोष्टी परमेश्वराने आपल्यासाठी केल्यात, तर आपण स्तुती करणं आपल्याला तेवढं तर शक्य आहे. म्हणून आज देवाने 27 जण मंडळी चर्च हे निर्माण केलं, ज्याच्यामध्ये अनेक लोक स्वइच्छेने मेंबरशिप घेतात आहेत. कारण आपण बघतो हे परमेश्वराने विदित केलं होतं की मला 27 जण मंडळी चर्च हे निर्माण करायचं. 32 वर्षानंतर परमेश्वराने चर्च निर्माण केलं. त्या पाठीमागे त्याचा उद्देश असणारच. तिथं पण परमेश्वर आहे, इथं पण परमेश्वर आहे. पण जे तुम्ही लोकांनी मेंबरशिप घेतली, मला फार आनंद वाटतो की तुम्ही देवाच्या इच्छेमध्ये उतरलात. त्याची इच्छा काय त्याच्यामध्ये तुम्ही उतरलात आणि तुम्ही मेंबरशिप घेतली. तुमचे त्या जुन्या चर्चमध्ये आप्ता असतील, तुमचे रिलेटिव्ह असतील, तुम्ही त्याचा विचार नाही केला. नाही, मला देवाची इच्छेप्रमाणेच चालायचे. काही लोक अजूनही अडकले असतील, पण नाही, तुम्ही लोकांनी आले, तुम्ही लोकांनी देवाचं कार्य बघितलं. देवाने काय नाही, देव तिथं पण प्रेम करतो, देव इथं पण प्रेम करतो, असं काय नाही. देवाने पण सगळ्या गोष्टीला आता 32 वर्षानंतर सगळ्या गोष्टीला भाग देणं चालू केले. 27 मंडळी फेलोशिप, 27 मंडळी चर्च, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री,
ऑनलाईन सेवा, सत्याजीवन मंडळीचं सामाजिक कार्य, सगळ्या गोष्टी परमेश्वराने चालू केल्यात. हे मनुष्याने नाही, आमच्या डोक्याने तर हे डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. सत्याजीवन मंडळ एवढे पुढं जाईल हे पण आम्हाला कधी माहीत नव्हतं किंवा ब्रदरांना कधी माहीत नव्हतं. पण देवाचा शब्द होता की सत्याजीवन मंडळ मी ताऱ्यासारखे चमकल, आणि ती आज आपण बघतोय किती चमकतीये. एवढ्याशा छोट्याशा गोष्टीमध्ये आपण जेव्हा पाऊल टाकतो आणि ती जेव्हा एवढी गोष्ट मोठी होती तेव्हा खरंच आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. असं मला उदाहरण सांगूशं वाटतं की 2 लॉकडाऊन होते, 2 वेव्ह झालते जेव्हा करोनाच्या, तेव्हा 2 लॉकडाऊन्समध्ये देवाने आम्हाला 2 कार्य सांगितले. एक तर मिनिस्ट्रीचं ऑफिस बांधण्यासाठी आणि सेकंड लॉकडाऊनमध्ये चर्च निर्माण करण्यासाठी. कारण सेकंड लॉकडाऊनच्या पहिले जेव्हा मुक्तिदिन झाला तेव्हा देवाने त्याची इच्छा सांगितली की मला सत्याजीवन मंडळी चर्च हे निर्माण करायचे. म्हणून पहिल्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा आपण ऑफिसचे बांधकाम बघतो तेव्हा सगळ्या गोष्टी बंद होत्या, भरपूरशा गोष्टीचे रेस्ट्रिक्शन्स होते. एरोडा परिसर, आपल्या ह्याच्या पाठीमागं ऑफिस आहे, एरोडा परिसर हा पूर्ण रेड अलर्टवरती होता. म्हणजे पूर्ण सगळ्यात जास्त पेशंट हे एरोड्यामध्ये सापडले होते. अनेकशे रस्ते इथं सील केले होते. पण परमेश्वर म्हणला नाही, मला इथं ऑफिस बांधायचं, म्हणजे जे ऑफिस आहे त्याला रेनोव्हेट करून त्याला चांगलं सुशोभित करायचं आहे. कारण तिथं तेव्हा ब्रदर ऑनलाईन संदेश द्यायचे. पण देव म्हणला नाही, मला इथंच करायचं आहे. हॉटस्पॉट्स असताना पण, एरोड्यामध्ये असताना पण ते देवाने कार्य पूर्ण केलं. अनेक समस्या आल्या, लोकांचे रस्ते वगैरे बंद होते, पण देवाने सहाय्य केलं. कारण ते आमची इच्छा नव्हती, ती परमेश्वराची इच्छा होती. त्या हिशोबाने त्यांनी सर्व काही निर्माण केलं. लोक भेटले आम्हाला काम करण्यासाठी. त्यांनी ते ऑफिस बनवून दिलं आणि ते चांगलं बनलं. कारण ती परमेश्वराची इच्छा होती की ऑफिस असावं. इथं अनेक लोक येतील ब्रदरला समस्या सांगण्यासाठी, ते ऑफिस असावं. म्हणून ते देवाने पहिल्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा फार म्हणतात ना भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं सगळीकडं, पण त्या वातावरणामध्ये पण परमेश्वरने आम्हाला सहाय्य केलं. सेकंड लॉकडाऊनमध्ये बघितलं की देव म्हणला चर्च निर्माण कर. एवढं सर्व निर्माण करण्यासाठी फार फार महत्त्वाची गोष्ट आहे की सगळे सामान जे लोक लागणार होते, मोठ्या संख्येने लोक लागणार होते, पण भरपूरशा रेस्ट्रिक्शन्स होत्या. पण परमेश्वर म्हणला नाही, मी तुम्हाला यश देईल, तुम्ही उतरतच सही, मी तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये यश देईल. तेही देवाने पूर्ण केलं. तर मी सांगितलं ना, ही आमची इच्छा कधीच नाही, आमची इच्छा अशी नव्हतीच, पण ही परमेश्वराची इच्छा होती म्हणून त्यांनी हे सर्व काय निर्माण केलं आणि सर्व गोष्टी त्यांनी शक्य केल्या. आम्ही जरी आहोत फक्त की आम्ही ह्या गोष्टी करू शकतो, पण इच्छा परमेश्वराची आहे म्हणून आम्हाला त्यामध्ये यश भेटत चाललंय. म्हणून आज आपण बघतो की इच्छाच सर्व काय महत्त्वाची. स्वतःची इच्छा न बाळगता आपण परमेश्वराची इच्छाच आपण जाणून घेतली पाहिजे, आज्ञापालन केलं पाहिजे, स्वतःला वच करून परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालणं पाहिजे. तरच तुम्हाला अधिकाधिक यश भेटेल आणि ज्या गोष्टीत तुम्ही हात घाल त्या गोष्टीत तुम्हाला परमेश्वर कधी हार मानून देणार नाही. प्रेज द लॉर्ड. तत्पूर्वी मी काही वेळ ब्रदरांच्या हाती सोपवितो. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, देवाची स्तुती असो की चांगला समय, चांगला वेळ, आणि आज वेळ देवाने आणला आणि एलियाद्वारे देवाने आम्हाला मार्गदर्शन केलं. सर्वात महत्त्वाचा भाग की एलियाद्वारे देवाने कामकरी फॅमिलीला, फेलोशिपला मार्गदर्शन केलं आणि आज त्यांनी चर्चला मार्गदर्शन केलं. ही देवाची इच्छा आणि इच्छेला फार त्यांनी महत्त्व दिलं आणि फार मोठी गोष्ट आहे. आज इच्छा, आमची प्रार्थना आहे की देवा तुझ्या इच्छेप्रमाणे हो. देवाची इच्छा पाहिजे. एका स्त्रीने येऊन येशूला सांगितलं की माझ्या 2 मुलांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे की 2 मुलांनी सेवा करावी, देवाबरोबर राहावा, उजवीकडे डावीकडं. येशू म्हणलं तुझी इच्छा आहे, देवाची इच्छा पाहिजे ना. तर रोम 9:16 की इच्छा बाळगणाऱ्यांकडनं आहे, धावणाऱ्याकडनं देवाच्या हातात आहे. आणि इच्छा आहे की सत्याजीवन मंडळीची आज 32 वर्ष कार्य चालू आहे, जी ज्योत देवानी जेम्स ठाकूरद्वारे चालू केली. जेम्स ठाकूरनी काम करावं देवाची इच्छा होती, त्यानंतर मी काम करावं देवाची इच्छा
आहे. आणि आम्ही पाहतो की एलियाला देवाने आणलं, ही देवाची इच्छा आहे. आणि आम्ही त्याची प्रचिती पाहिली, अनुभव पाहिला की त्याच्या प्रार्थनेद्वारे देवाने आत्मेने लोक भरले, तरुणांना आत्मा दिला. इच्छा आहे देवाची. देवाची इच्छा नसते त्या गोष्टी होतच नाही. मंडळी 32 वर्ष कार्य करू शकत नाही. 32 वर्ष देव आज मंडळीतून अनेकांना तारण, जीवन, आरोग्य, पवित्र आत्मा अनेक आशीष देतो. देवाची इच्छा आहे. आणि या मंडळीत देवाची इच्छेला आम्ही प्राधान्य देतो. देव जे बोलतो तेच आम्ही करतो. त्यामुळे आम्ही यशस्वी आणि विजयी आहोत. आणि आज आम्ही पाहतो की देवाची इच्छेमुळे आम्ही सर्व आज एकत्र आहोत. माझी इच्छा, तुमची इच्छामुळे आम्ही आज एकत्र नाही. मंडळी देवानी तयार केली, देवानी मंडळीचे सभासद सर्व एकत्र केले. देवाची इच्छा की आम्ही या मंडळीत राहावं, इथं शिकावं आणि इथून सर्व आशीर्वाद घ्यावा. फार मोठा एक संदेश आहे की इच्छाला फार महत्त्व. आम्ही दिवसभर पुष्कळ गोष्टी करतो, म्हणजे पुष्कळ गोष्टी आम्ही आमची इच्छेने करतो, पण देवाची इच्छा होती का? ही जे आम्ही दिवसभर केले ते देवाची इच्छा आहे का? आणि ते देवाची इच्छेने सर्व गोष्टी करतो, ह्याला फार महत्त्व आहे. आणि याचा अनुभव आहे की आम्ही देवाची इच्छेने विजयी होतो, आश्वस्त होतो आणि यशस्वी होतो आणि आमची फजिती होत नाही. हे अनुभव त्यांनी सांगितल्याप्रमाणे की देवाची इच्छा आहे की आज त्यांनी मार्गदर्शन करावं. वेगळ्या माध्यमातून तो पुढे येते, देव त्याला पुढे आणत आहे आणि पवित्र आत्म्याद्वारे तो मार्गदर्शन करत आहे. आजचा संदेश फार महत्त्वाचा आहे की इच्छा देवाची काय हे समजलं पाहिजे आम्हाला. माझ्यासमोर देवाची इच्छा काय आणि माझ्यासमोर देवाची वर्ण संकल्प काय. तर देवाची इच्छा तुमच्या माझ्यासमोर उच्च आहे हे समजलं पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की इस्रायल लोकांची समोर देवाची इच्छा होती की दुधामधाच्या प्रदेशात घेऊन जावं. तसं तुमच्या माझ्या मंडळी बाबतीत देवाची इच्छा की आम्ही चांगल्या गोष्टी सुस्थितीमध्ये, इरम्या 29:11 सुस्थितीमध्ये न्यावा, चांगल्या ठिकाणी न्यावा. तरी इस्रायल लोक म्हणले की आम्ही पूर्वी होतो तिथंच बरं होतं, ज्या पूर्वी ज्या ठिकाणी होतं तिथंच होतो आम्ही, बरं होतं. पण तिथं उन्नती नव्हती, तिथं काही विकास नव्हता, दास्य होते, गुलामगिरीमध्ये होते लोक. तिथं तारण नव्हतं, तिथं जीवन नव्हतं, तिथं आशीर्वाद नव्हतं. तरी ते म्हणले की आम्ही पूर्वी होतो तिथंच बरं होतो. देव कुठून कुठे नेते हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. देवाची इच्छा आहे की आम्ही कुठून कुठे चाललो हे इस्रायल लोकांना समजलं नाही. म्हणून एलियाद्वारे सांगितले की 11 दिवसाचा प्रवास 40 वर्ष लागले. देव कुठून कुठे नेते हे समजलं नाही त्यांना. ते म्हणले आम्ही पूर्वी तिथं होतो तिथंच बरं होतं. पण देवाची इच्छा होती की त्यांना चांगल्या गोष्टी द्यावा. सत्यजीवन मंडळीमध्ये आम्ही पाहतो की देवाने फेलोशिप तयार केली, चर्च तयार केली. देव खुळा नाही आहे. देवाची इच्छा काय आहे हे समजलं पाहिजे आणि समजलं पाहिजे की देव काय करत आहे. पुष्कळ पाहतो की आम्ही होतो तिथंच बरं होतं. हेच तर फार मोठी गोष्ट की देव काय करतो समजलं पाहिजे. देव कुठून कुठे नेते, आपण कुठून आलो आणि देव कुठे नेते हे फार महत्त्वाचा भाग. इच्छा आणि त्याला सादर झालं पाहिजे. आमचे तर्क वितर्क ह्याच्यावर देव अवलंबून आहे. म्हणून आज दिलेला संदेश हा फार महत्त्वाचा भाग आहे की आम्ही देवाची इच्छेमुळे आज इथं आहोत. देवाची इच्छेमुळे 32 वर्ष कार्य चाललं आणि देवाच्या इच्छेने आज एलेने मार्गदर्शन केलं. चर्चमध्ये पहिलंच मार्गदर्शन टाळ्या वाजून आम्ही त्याचं देवाचं अभिनंदन करूया. प्रेज लॉर्ड. शेवटची प्रार्थना आपण करू. स्तुतीस पात्र सन्मान्यास योग्य आमच्या प्रेमळ देवा, मनापासून तुझे आभार मानतो, तुला लाख लाख धन्यवाद देतो परमेश्वरा. खरोखर परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे चालव असं आम्हाला तू वचन शिकवलं परमेश्वरा, म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा. अधिकाधिक तुझ्या इच्छेप्रमाणे चालवा देवप्पा, असंच तू आम्हाला बनव परमेश्वरा. खरं देवप्पा आमची योग्यता नाही, पात्रता नाही परमेश्वरा, पण देवप्पा तू आम्हाला घडवतोस देवप्पा, तू आम्हाला बनवतोस देवप्पा परमेश्वरा. म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा. म्हणून आमच्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे आम्हाला चालव, असंच तू आम्हाला बनव परमेश्वरा. आम्हाला अधिकाधिक तो आशीर्वादित कर परमेश्वरा. विशेषतः करून देवप्पा या चर्चच्या सर्व सभासदांना तू आशीर्वादित कर देवप्पा. त्यांच्याबरोबर तू राहा देवप्पा. तुझ्या इच्छेप्रमाणे त्यांना चालण्यास तू त्यांना शिकव देवप्पा. त्यांना तू सगळ्या गोष्टी तू त्यांना सहाय्य मदत कर परमेश्वरा. यांच्यामध्ये सर्व लेकरं जे आजारी असतील परमेश्वरा त्यांना तू आरोग्य दे देवप्पा. ज्यांच्या अडचणी असतील त्यांच्या अडचणी तू सोडव परमेश्वरा. त्यांच्याबरोबर तू राहा, त्यांना अधिकाधिक आशीर्वादित कर परमेश्वरा. विशेषतः करून देवप्पा ज्यांनी खाण्याचा पदार्थ आणला देवप्पा, जी मुलगी झाली देवप्पा, त्या मुलीलाही तू आशीर्वादित कर परमेश्वरा. आमच्याबरोबर तू खा देवप्पा. आमचा आनंद तू अधिकाधिक दुगणित कर परमेश्वरा. सर्वांना तू आशीर्वादित कर देवप्पा. सर्वांबरोबर तू राहा.
सगळ्यांना तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यास तू शिकव परमेश्वरा. खरोखर देवप्पा आजचा संदेश देण्यास तू मला सहाय्य मदत केलं म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा. खरोखर माझी योग्यता पात्रता नसताना देवप्पा तू मला निवडलंस म्हणून तुझे आभार मानतो. विशेषतः करून देवप्पा आम्ही आमच्या पास्टरांसाठी प्रार्थना करतो परमेश्वर. त्यांना अधिकाधिक तू आशीर्वादित कर देवप्पा. अधिकाधिक त्यांना आरोग्य दे परमेश्वरा. त्यांच्याबरोबर तू राहा देवप्पा. अधिकाधिक त्यांना तू सामर्थ्याने भर जेणेकरून देवप्पा त्यांचा अधिकाधिक या मंडळीसाठी या चर्चसाठी आणि सोशल मीडियासाठी अधिकाधिक त्यांचा उपयोग व्हावा असंच तू कर परमेश्वर. आम्हा सर्वांबरोबर तू राहा देवप्पा. जसं येणं तू सुखरूप केलंस देवप्पा तसं जाणं तू आमचे सुखरूप कर. सर्व सगळं प्रार्थना आम्ही तुझ्या हाती सोपवतो. धन्यतार ना प्रभू येशू ख्रिस्त याचे गोड नाव लागतं म्हणून तू ऐक. आमेन. आपण आशीर्वादाची प्रार्थना करू. देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि सर्व काळ आम्हाबरोबर असो. आमेन.